आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पौष्टिक अशी मिक्स डाळीची खिचडी। तर इथे मी थोडीशी डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे, तांदूळ आणि आपण 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। आणि आता इथे ज्या भाज्या आहे, कोबी घेतलेली आहे, आलू, चणे, टोमॅटो, कांदा चिरून घेतलेला आहे। इथे शेंगदाणे, लाल मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर। आता इथे आपल्याला खिचडीची फोडणी घालायची आहे। तर इथे मी कुकर ठेवलेला आहे। तर इथे तेल गरम करून घ्यायचं आपल्याला। पहिले डाळ तांदूळ वगैरे सगळं धुवून घ्यायचं आहे आणि तेल तडकल्यावर आपल्याला मोहरी, तुम्ही मोहरीची किंवा जिऱ्याची सुद्धा घालू शकता, तेलाच्या ऐवजी तुपाची सुद्धा फोडणी घालू शकता। तर इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये घालणार आहे मी मोहरी। थोडीशी मोहरी तडकल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे, कारण लसणाचा सुगंध पण खूप छान येतो। आणि लाल मिरची, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे हे सर्व पहिले घालून घ्यायचं आहे। शेंगदाणे थोडेसे झाल्यानंतर आपल्याला मग थोडंसं परतल्यानंतर आपल्याला मग सुके मसाले घालायचे याच्यामध्ये। त्या सुक्या मसाल्याच्या घालायच्या आधी मी थोडंसं कांदा आणि लसूण थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे, ती पेस्ट पण मी घालणार आहे याच्यामध्ये। तर ती पेस्ट पण टेस्टी लागते। थोडंसं जर लसूण आपण थोडंसं टाकलं तरीही चालेल। आणि आता इथे सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर कांदे घातले आहे, थोडीशी जाडसर, आणि ते थोडेसे मऊसर होऊ देणार आहे। आणि नंतर मग कांदा, टोमॅटो आणि लसूण जी आहे त्याची पेस्ट आहे थोडीशी घालणार आहे, जेणेकरून सुगंध पण खूप छान येतो। हळद, आपले सुके मसाले घालायचे आहे। तर इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, आपल्या इच्छेनुसार तिखट जेवढं पाहिजे तेवढं। आणि इथे धने पावडर, हिंग पण घालणार आहे, पण हिंग मी थोडंसं नंतर परतल्यानंतर घालणार आहे। आणि कसुरी लाल मिरची ती पण टाकलेली आहे मिरची पावडर बरोबरच। आणि मेथी पण टाकलेली आहे, कसुरी मेथी। आणि त्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहे सगळ्या। आणि थोडंसं परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर बघू शकता इथे मी थोडंसं कसुरी मेथी जी आहे, जी आपण वाळवून ठेवतो मेथी, ती घातलेली आहे। याचा सुगंध पण खूप छान येतो। आणि हिंग पण घातलेला आहे सोबत, बघू शकता। आणि ही पूर्ण पौष्टिक अशी खिचडी आहे, कारण डाळी पण आपण टाकलेल्या आहे आणि भाज्या पण घातलेल्या आहे। यामध्ये तुम्ही शेंगासुद्धा घालू शकता चवळीच्या, त्याने पण खूप छान टेस्ट येते। आणि पौष्टिक म्हटलं म्हणजे जेवढे पदार्थ आपण किंवा भाज्या घालू शकतो तेवढे। आता इथे खिचडी बनवण्याची पण भरपूर पद्धत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते खिचडी पण। आणि मसाला कसा सगळीकडे लागला जातो ते पण आपण बघतो। तर इथे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे, कोणाला पातळ पाहिजे खिचडी, कोणाला थोडीशी मोकळी पाहिजे। तर इथे मी डाळ तांदूळ वगैरे सर्व धुवून घेतलेलं आहे। आणि खिचडी करायची म्हटलं म्हणजे थोडंसं आपल्याला, तर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि कोथिंबीर घालणार आहे मी थोडीशी। आणि पूर्ण उकळी येऊ द्यायची आपल्याला। 1 ते 2 उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला जो आहे तो सगळीकडे लागेल आणि सुगंध पण खूप छान येतो। तर अशा प्रकारे जर तुम्ही खिचडी केली, कारण आपण फोडणी देतो आणि मग लगेचच झाकण लावतो, तर अशा प्रकारे मसाला पूर्ण लागत नाही, खाली मसाला राहतो आणि वरती डाळ तांदूळ राहते, किंवा मग वरती मसाला राहतो, डाळ तांदूळ थोडेसे पांढरे किंवा पिवळसर दिसतात। तर अशा प्रकारे जर केली खिचडी तर आपलं सुगंध आणि मसाला पण सगळीकडे लागतो। इथे मी उकळी येऊ दिलेली आहे आणि आता आपल्याला झाकण लावायचं आहे उकळी आल्यानंतर चांगलं। आणि मग तुम्हाला जर जास्त शिट्या पाहिजे असेल, जेव्हा जास्त पातळ पाहिजे असेल किंवा जास्त शिजलेली पाहिजे असेल, तर पण मला इथे मोकळी पाहिजे आहे, तर मी 2 शिट्यांमध्ये होऊ दिलेले आहे। आता बघू शकता तुम्ही कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली खिचडी जी आहे ती मोकळी झालेली आहे, जी फोडणीची आहे, जी पौष्टिक आहे, किंवा सगळ्या डाळी मिक्स केलेल्या आहेत। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।